तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल. दादा, विशेषतः मनसेचा विरोध दिसतोय. राज ठाकरे असतील, त्यांनी स्वतः राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले, प्रत्येक शाळेत जाऊन पत्र दिलं जात आहे आणि हिंदीची सक्ती नसली तरी मागच्या दाराने हिंदी लादली जाते, हा त्यांचा मुख्य आरोप आहे. त्याला काय उत्तर असेल? माननीय राज ठाकरे साहेब असतील, काही साहित्यिक महोदय असतील, या सर्वांना हा निर्णय करण्याच्या पाठीमागचं पार्श्वभूमी, जे काही राज्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्याचं हित लक्षात घेऊन करण्यात आलेलं आहे, त्याची सविस्तर माहिती आम्ही त्यांच्यासमोर ठेवू. त्यांच्याही काही सूचना असतील त्या आम्ही ऐकून घेऊ आणि हे सर्व माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे नेऊन त्याचा अंतिम निर्णय केला जाईल. सध्याच्या निर्णयात भेट घेणार आहात का? मनसेअध्यक्ष राज ठाकरे असं म्हणतायत, जर गुजरातमध्ये हिंदी भाषा हा विषय नसेल पर्यायी स्वरूपात सुद्धा, तर महाराष्ट्रात का गरज भासते की हिंदी विषय घ्यावा लागतो? महाराष्ट्राच्या पासून संपूर्ण देशाची, वेगवेगळ्या राज्यांची जी काही वस्तुस्थिती माहिती आहे त्या चर्चेमध्ये ती पण आम्ही समोर ठेवू. या कोणत्याच गोष्टी काही गोपनीय नाही आहेत. जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर ठेवू आणि शेवटी आपल्या देशाचं जी काही शैक्षणिक भविष्याची कार्यपद्धती राहणार आहे त्या पद्धतीमध्ये आपल्या राज्याचे विद्यार्थी गुणांमध्ये पाठीमागे राहू नयेत या भावनेतून अभ्यासपूर्ण हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मला वाटतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याचाच हा एक भाग म्हणून आणि पाठीमागच्याही काळामध्ये कशा पद्धतीने आपल्या राज्याने वेळोवेळी या संदर्भातले निर्णय केलेले आहेत याची सविस्तर माहिती आम्ही जसं मी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेब असतील, साहित्यिक महोदय असतील, या सर्वांच्याकडे आम्ही हे ठेवू आणि आपल्या माध्यमातून पत्रकार महोदयांच्या तुमच्या पण समोर आम्ही ती ठेवू. आतापर्यंतचा जो निर्णय, दादा, निर्णयात काही बदल होणार आहे का आता यापुढे आजच्या बैठकीनंतर? बघा आता याच्या पाठीमागचं वस्तुस्थिती आम्ही समोर ठेवू. आम्हाला विश्वास आहे की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवूनच हा निर्णय सरकारने केलेला आहे. त्यात कुठली स्थगिती नाहीये सध्या. आता तत्राप होऊ शकतं ना की एखाद्या सामान्य माणसाची पण चांगली सूचना असू शकते. मग त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की साहित्यिक महोदय असतील, माननीय राज ठाकरे साहेब असतील, त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी ठेवू. स्थगिती संदर्भात काही चर्चा झाली का? या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? मला वाटतं की निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल आता. तात्काळ आम्ही ज्यांचे काही या संदर्भातले प्रश्न आहेत त्या सर्वांशी तात्काळ आम्ही संवाद साधू. साहेब, आपण लवकर या संदर्भात राज ठाकरे यांची भेट घेणार आहात का? हा पर्यायी हिंदी राज ठाकरे साहेबांची आपण लवकरच भेट घेणार आहात. राज ठाकरे साहेबांशी ही भेट घेऊ, त्यांच्यासमोर पण या सगळ्या गोष्टी ठेवू. साहित्यिक महोदय ज्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांच्यासमोर पण आम्ही हे सगळे मुद्दे ठेवू. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू होईल की अद्यापही त्याला काही? मला वाटतं की आता जेव्हा आम्ही सांगतो आहोत की बाबा तात्काळ आम्ही या ज्यांच्याशी संबंधित विषय आहेत तात्काळ आम्ही संवाद साधणार. तुम्ही संवाद साधताय, मात्र अंमलबजावणी की स्थगिती याबद्दल काही ठोस सांगत नाही. राज्य सरकार हा पर्यायी विषय जो हिंदी आहे हा मागे घेण्याच्या मानसिकतेत नाहीये. हा आम्हाला विश्वास आहे ज्या वेळेस याचं सगळं प्रारूप ज्यांचे मुद्दे उपस्थित आहेत त्यांच्या समोर ठेवल्याच्या नंतर निश्चितपणे ही सगळी पार्श्वभूमी पाहिल्याच्या नंतर तेही त्यांचं मत प्रदर्शित करतील. आम्हाला तर विश्वास आहे की याच्यातनं सकारात्मक
मार्ग पुढे येईल. दादा, तुम्ही चर्चेची दारं खुली ठेवलेली आहेत, मात्र आज मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे त्यांनी थेट विधिमंडळातील सर्व सदस्यांसाठी शंड हा शब्द वापरला. अशा प्रकारे जर होत नाही असेल- बघा, माझी विषयाला काही मी वेगळं वळण देऊ इच्छित नाही. मला वाटतं की जसं आपण सांगितलं, मी तर पाठीमागच 3-4 दिवसापूर्वीच बोललो होतो की राज ठाकरे साहेब, आणि यापूर्वी पण आम्ही विषय ठेवले आहेत ना, तर त्यांच्यासमोर विषय ठेवू भुसे साहेब आणि शेवटी समाधान होणं हा काही कोणाचा व्यक्तिगत काही इश्यूचा काही विषय नाही. आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने हा निर्णय केलेला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी असं म्हणतायत की शिक्षणाचं कुठेतरी व्यवसायीकरण झालेलं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सरकारनं देखील पावलं उचलली पाहिजे. त्यांनी चिंता व्यक्त केली शिक्षणासंदर्भात. आपण जर बघितलं असेल तर त्यातल्या त्यात आपण आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, इथे गुणवत्तापूर्ण एक क्वालिटीपूर्ण शिक्षण कसं आपण देऊ शकतो त्या दृष्टिकोनातनं शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं असेल, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं अतिशय सकारात्मक या गोष्टींमध्ये व्ह्यूज आहेत. चालू वर्षाला 5,000 शाळा, आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत त्यांना आदर्श शाळा करण्याचा निर्णय केलेला आहे. 10,000 शाळेंच्या प्रत्येक एक वर्ग त्या ठिकाणी आदर्श वर्ग, स्मार्ट क्लासरूम करायला आपण घेतो आहोत की जेणेकरून सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना पण चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. आणि आपल्याला दिसून येईल की ज्या पद्धतीने आज विदर्भातल्या शाळा सुरू झाल्या आणि मागच्या सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्राच्या शाळा सुरू झाल्या. महामहिम राज्यपाल महोदयांच्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळातले आमचे सर्व सहकारी, सन्माननीय खासदार आमदार महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, प्रशासनातले अनेक अधिकारी, अगदी गावातले सर्व नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देण्याच्यासाठी उपस्थित होते. कदाचित राज्य लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.